वेलकम टू अवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. तर मुलांनो, आज आपण 7th स्टँडर्डचा इंग्लिशचा लेसन नंबर 2.2 द टू फेबल्स हा पाहणार आहोत. हा लेसन शिकणार आहोत. टू फेबल्स म्हणजे स्टोरी. फेबल्स म्हणजे शॉर्ट स्टोरी, छोट्या गोष्टी. ज्या गोष्टी लहान असतात, छोट्या असतात, त्यांना फेबल्स असं म्हणतात. तर या लेसनमध्ये आपण 2 शॉर्ट स्टोरी पाहणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल, तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. लेट अस स्टार्ट. वी विल सी 2 स्टोरीज. फर्स्ट स्टोरी इज द 2 फ्रेंड्स अँड द बियर. फ्रेंड्स म्हणजे मित्र, बियर म्हणजे अस्वल. 2 मित्रांची आणि अस्वलाची ही गोष्ट आहे, ती आता आपण पाहणार आहोत. 2 friends were traveling together through a wood when suddenly they came across a bear. 2 मित्र जंगलातून प्रवास करत होते. वूड म्हणजे जंगल किंवा वन. या जंगलामधून ते दोघे मित्र प्रवास करत होते आणि अचानकपणे त्यांना एक अस्वल दिसतो. त्यांच्या समोरून एक अस्वल जातो. The bear saw the travelers and rushed out upon them. त्या अस्वलाने जेव्हा ते जे अस्वल जात असतं, त्या अस्वलाने यांना पाहिलं जाताना, त्या पाहता क्षणी ते अस्वल त्यांच्या अंगावर धावायला आलं, म्हणजे धावू लागलं. त्यांच्या दिशेने ते अस्वल धावू लागलं. हे जे 2 ट्रॅव्हलर्स होते, ट्रॅव्हलर्स म्हणजे प्रवासी, ते दोघे प्रवास करत होते जंगलातून, त्या वनातून, आणि त्यांना समोर अस्वल दिसलं. तेव्हा ते अस्वल त्यांच्याकडे अचानक धावू लागलं. वन ऑफ द ट्रॅव्हलर्स वॉज गुड ॲट क्लाइम्बिंग ट्रीज. आणि हे जे 2 प्रवासी होते, जे 2 मित्र होते, ते त्यांच्यापैकी एकाला झाडावर चढायला अत्यंत चांगलं येत होतं, म्हणजे तो झाडावर चढण्यात पटाईत होता, त्याला झाडावर चढता येत होतं. विदाउट वेटिंग फॉर हिज फ्रेंड ही कॉट होल्ड ऑफ द ब्रांच ऑफ अ नियर बाय ट्री अँड हिड हिमसेल्फ अमंग द लीव्स. विदाउट वेटिंग म्हणजे त्या दुसऱ्या मित्रासाठी न थांबता, एका क्षणाचाही विचार न करता, ही कॉट होल्ड ऑफ द ब्रांच ऑफ नियर बाय ट्री म्हणजे जवळच असलेल्या झाडाची एक फांदी तो मित्र पकडतो, तो जो दुसरा मित्र असतो तो पकडतो आणि हिड हिमसेल्फ अमंग द लीव्स, आणि तो त्या झाडावर चढतो आणि स्वतःला त्या झाडांच्या पानांमध्ये लपवून घेतो. हे जे 2 मित्र चालत असतात, त्यापैकी एकाला झाडावर चढता येत असतं. मग तो पटकन कसलाही विचार न करता, या दुसऱ्या मित्राचा विचार न करता, तो पटकन जवळच असलेल्या झाडाच्या फांदीला पकडतो आणि झाडावर चढतो आणि स्वतःला त्या पानांमध्ये, झाडाच्या पानांमध्ये लपवून घेतो. द अदर डिड नॉट नो व्हॉट टू डू. हा जो दुसरा माणूस असतो, दुसरा मित्र असतो, त्याला काही सुचत नाही, त्याला काय करावं हे कळतच नाही. ही हॅड हर्ड दॅट बियर्स डू नॉट बॉदर विथ डेड ॲनिमल्स. पण त्याने हे ऐकलेलं असतं कुठेतरी की अस्वल जे असतात ते मेलेल्या प्राण्यांना खात नाहीत, किंवा ते मेलेल्या प्राण्यांना काही करू शकत नाही, त्यांना काही करत नाहीत, असं त्याने कुठेतरी ऐकलेलं असतं. सो ही थ्रीव हिमसेल्फ फ्लॅट डाऊन अपॉन द ग्राउंड. आणि हे त्याला आठवतं अचानकपणे, आणि तो पटकन काय करतो, स्वतःला जमिनीवरती झोकून देतो. एकदम जमिनीवरती तो निश्चित पडून राहतो. विथ हिज फेस इन द डस्ट. मातीमध्ये त्याचं तोंड खुपसून तो त्या जमिनीवरती असा निश्चित असा पडून राहतो, जणू काही तो मेलेलाच आहे असा तो पडून राहतो. द बियर कमिंग अप टू हिम पुट इट्स मजल क्लोज टू हिज इयर अँड स्निफ्ड. ते जे अस्वल असतं ते आता त्यांच्याजवळ पोचलेलं असतं. कमिंग अप टू हिम म्हणजे त्यांच्याजवळ ते येत असतं, आणि ते तिथं पोचता क्षणी काय करतं, पुट इट्स मजल क्लोज टू हिज इयर. त्या खाली पडलेल्या, जमिनीवर पडलेल्या माणसाच्या, त्या मित्राच्या तोंडाजवळ, कानाजवळ त्याचं तोंड नेतं. मजल म्हणजे अस्वलाचे तोंड, त्याला मजल असे म्हणतात. ते अस्वल स्वतःचं जे तोंड आहे ते त्या माणसाच्या कानाजवळ नेतं आणि स्निफ्ट म्हणजे त्याचा वास घेतं. हुंगणे असं म्हणतात. स्निफ्ट म्हणजे हुंगणे, वास घेणे या अर्थाने हा शब्द वापरला आहे. तो त्याच्या कानाजवळ वास घेतो. बट द मॅन ले व्हेरी क्वाइटली ऑन द ग्राउंड अँड डिड नॉट इवन ब्रीथ. पण हा जो माणूस खाली पडलेला असतो, झोपलेला असतो, तो इतका शांत झोपलेला असतो जमिनीवरती की त्याला असं वाटतं की हा माणूस मेलेलाच आहे.
श्वासोच्छवाससुद्धा तो करत नाही. ब्रीथ म्हणजे श्वास घेणे. त्याने स्वतःचा श्वाससुद्धा रोखून धरलेला असतो. तो श्वाससुद्धा घेत नाही, जेणेकरून त्या अस्वलाला असं वाटावं की हा मेलेलाच आहे, हा मृत आहे. At last, with a growl, it shook its head and sloshed off. आणि शेवटी त्या अस्वलाला असं वाटतं की हा मेलेला आहे आणि शेवटी तो ग्रोल म्हणजे गुरगुरतो आणि स्वतःचे डोके हलवून तो तिथून निघून जातो. स्लॉश्ड ऑफ म्हणजे तो तिथून खांदे हलवून असं तो निघून जातो. डोके हलवून आणि असं खांदे पाडून निराशेने तो तिथून निघून जातो. स्लॉश्ड ऑफ म्हणजे निराशेने तो तिथून निघून जातो खांदे पाडून असं. Then the fellow in the tree came down to his comrade and laughing said, "What was it that Master Bruin whispered to you?" मग तो जो झाडावर चढलेला मित्र असतो तो खाली उतरतो. अस्वल गेल्यानंतर तो खाली येतो आणि खाली असलेल्या त्या मित्राकडे, जो मित्र खाली झोपलेला असतो त्या मित्राकडे येतो आणि त्याला हसत हसत विचारतो की अस्वलाने तुझ्या कानाजवळ येऊन एवढं काय पुटपुटलं, तुला काय कुजबुजला तो अस्वल तुझ्या कानामध्ये. मास्टर ब्रुईन म्हणजे त्या अस्वल साहेबाने असं त्याला म्हणायचं असतं, त्या अस्वलाने तुझ्या कानात काय सांगितलं, तो काय कुजबुजला, असं तो झाडावरचा मित्र त्या खालच्या मित्राला विचारतो. त्यानंतर हा खाली झोपलेला मित्र त्याला काय उत्तर देतो ते महत्त्वाचं आहे. ही टोल्ड मी, सेड द अदर. तो दुसरा मित्र असतो तो मला म्हणाला की नेवर ट्रस्ट अ फ्रेंड हू डेझर्ट्स यू ॲट अ पिंच. तो काय म्हणाला मला की अडचणीच्या वेळी तुला सोडून जाणाऱ्या मित्रावर कधीही विश्वास ठेवू नकोस, असं त्या अस्वलाने मला सांगितलं. असा तो झोपलेला मित्र त्या झाडावरच्या मित्राला म्हणतो की तुला ज्या अडचणीच्या वेळी एखाद्याने तुला जर सोडून दिलं तर तू त्याच्यावरती विश्वास ठेवू नकोस, तशा माणसावरती तू विश्वास ठेवू नकोस, असं त्याने मला सांगितलं, असं तो मित्र म्हणतो. पिंच म्हणजे अडचणीच्या वेळी, डेझर्ट्स म्हणजे सोडून जाणे. तो म्हणतो की सोडून जाणाऱ्या मित्रावर विश्वास ठेवू नकोस. तर ही होती एक छोटीशी शॉर्ट स्टोरी. त्यानंतर पुढची स्टोरी आपण पाहणार आहोत. द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. टाउन माऊस म्हणजे शहरात राहणारा उंदीर आणि कंट्री माऊस म्हणजे गावामध्ये खेड्यात राहणारा ग्रामीण उंदीर. या दोन उंदरांची ही स्टोरी आहे, ती आता आपण पाहणार आहोत. वन्स अपॉन अ टाइम अ टाउन माऊस वेंट ऑन अ विजिट टू हिज कझिन इन द कंट्री. एकदा काय होतं की एक टाउन माऊस म्हणजे शहरात राहणारा एक उंदीर असतो, तो त्याच्या गावात राहणाऱ्या कझिनला म्हणजे कझिन, चुलत भाऊ बहीण किंवा चुलत भावाला कझिन असे म्हणतात, पण इथे उंदीर म्हणजे त्याच्या एका नातेवाईकाला, भावाला तो भेटायला जातो. टू विजिट म्हणजे भेट देण्यासाठी तो जातो. इन द कंट्री म्हणजे गावाकडे जातो. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड. आणि हा जो कंट्री माऊस असतो, जो गावात राहत असतो, तो अत्यंत साधा आणि साधा ग्रामीण गावंढळ असतो, पण त्याचं त्याच्या शहरात राहणाऱ्या या उंदरावरती खूप प्रेम असतं. तो अत्यंत साधा आणि गावठी जरी असला तरी त्या शहरात राहणाऱ्या उंदरावरती त्याचं खूप प्रेम होतं. ही गेव हिम अ हार्टी वेलकम. हा जेव्हा शहरातला उंदीर त्या गावातल्या उंदराकडे जातो तेव्हा तो अत्यंत मनापासून त्याचं स्वागत करतो. बीन्स, cheese and bread were all he had to offer, but he offered them freely. तो जो गावात राहणारा उंदीर असतो, त्या उंदराने त्याला त्या शहरात राहणाऱ्या उंदराला आल्यानंतर खायला वेगवेगळं काय काय दिलं. त्याला बीन्स दिले, चीज दिलं आणि ब्रेडसुद्धा खायला दिलं. पण ते सुद्धा त्याने अत्यंत फ्रीली म्हणजे मनमोकळेपणाने दिलं, मुक्तपणे दिलं की तू कितीही खा, असं त्याने सांगितलं. द टाउन माऊस रॅदर टर्न अप हिज लॉंग नोज ॲट धिस सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. पण तरीसुद्धा हा जो शहरातला उंदीर होता त्याने या गावातल्या अन्नाला किंवा साध्याशा अन्नाला नाक मुरडलं. त्याला ते आवडलं नाही आणि त्याने नाक मुरडलं आणि तो म्हणाला की I cannot understand, cousin, how you can put up with this poor food.
मला हे समजत नाही की तू हे सगळं एवढंसं अन्न कसं खातोस, तुला इतकंसं अन्न कसं बास होतं, किंवा हे असं अन्न तू कसे खातोस. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. पण खरं आहे म्हणा की या गावामध्ये दुसरं काय मिळणार, या खेड्यात ग्रामीण भागात दुसरं काय मिळणार. कम विथ मी, तू माझ्यासोबत चल, अँड आय विल शो यू हाऊ टू लिव्ह. तू माझ्यासोबत शहरात चल, मी तुला दाखवतो की जीवन कसे जगावे, असं तो शहरातला उंदीर त्या ग्रामीण खेड्यात राहणाऱ्या उंदराला म्हणतो. जेव्हा त्याच्या घरी जातो हा शहरात राहणारा उंदीर खेड्यात राहणाऱ्या उंदराच्या घरी जातो, तेव्हा त्याच्या जेवणाकडे पाहून हा नाक मुरडतो. त्याला ते जेवण खूप साधंसं असं वाटतं आणि तो म्हणतो की तू हे जेवण कसं खात असशील. आणि तो त्याला ऑफर करतो, म्हणजे त्याला म्हणतो की तू माझ्यासोबत शहराकडे चल, मी तुला दाखवतो की कसं जीवन जगायचं असतं. वेन यू सी टाउन लाईफ, तू जेव्हा शहरातलं लाईफ पाहशील, शहरातलं जीवन पाहशील, यू विल वंडर हाऊ यू कुड एव्हर लिव्ह इन द कंट्री. तुलाच नंतर आश्चर्य वाटेल की आपण या ग्रामीण भागामध्ये कसे राहत होतो, पूर्वी आपण या ग्रामीण भागात खेड्यामध्ये कसे राहत होतो, याचे तुला नंतर आश्चर्य वाटेल, असं तो म्हणतो. नो सुनर सेड दॅन डन. आणि लगेचच ते दोन उंदीर त्या शहराकडे जायला निघतात. द टू माईस सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस वेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल. आणि हे जे दोन उंदीर असतात ते शहराकडे जायला निघतात आणि ते शहरात जेव्हा पोचतात तेव्हा एका मोठ्याशा घराजवळ येतात, जिथे हा टाउन माऊस एका छोट्याशा बिळामध्ये राहत असतो. बिग हाऊस म्हणजे मोठ्याशा घराजवळ येतात, जिथे हा टाउन माऊस लिव्ड इन अ होल. होल म्हणजे एका छोट्याशा बिळामध्ये हा जो टाउन माऊस आहे तो राहत असतो. यू विल वॉन्ट सम रिफ्रेशमेंट आफ्टर अवर लॉंग जर्नी, सेड द पोलाइट टाउन माऊस. तो जो शहरी उंदीर असतो तो काय म्हणतो की आपण इतका लांब दूरवरचा प्रवास करून आलो आहेत, तर तुला आता काहीतरी खावंसं वाटतच असेल, तुला काहीतरी खाण्यासाठी पाहिजेच असेल, रिफ्रेशमेंट तुला इतक्या लांबच्या प्रवासानंतर हवी असेल, असं तो नम्रपणे विचारतो त्याला. अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. आणि तो त्याच्या मित्राला म्हणजे त्याच्या भावाला, कझिनला एका मोठ्या अशा डायनिंग रूममध्ये घेऊन जातो. डायनिंग रूम म्हणजे जिथे जेवण केलं जातं त्या रूमला, त्या खोलीला डायनिंग रूम असं म्हणतात. भोजनालय किंवा डायनिंग रूम असं म्हणतात. दे फाउंड द रिमेन्स ऑफ फाईन फीस्ट. आणि तिथे त्यांना अत्यंत मोठी अशी मेजवानी जी असते त्यातलं उरलेलं अन्न मिळतं. दे फाउंड म्हणजे त्यांना सापडतं. काय सापडतं? रिमेन्स म्हणजे उरलेलं अन्न, ऑफ फाईन फीस्ट म्हणजे खूप मोठी मेजवानी, जेवणाची मेजवानी असते, त्या जेवणाच्या मेजवानीतलं उरलं सुरलं अन्न यांना सापडतं. सून द टू माईस वेर इटिंग अप जेलीज अँड केक्स अँड ऑल दॅट वॉज नाईस. आणि हे दोघे उंदीर त्यांना मिळालेलं अन्न जे काय काय असेल ते खात असतात. मग त्या अन्नामध्ये काय काय असतं? जेलीज असतात, केक्स असतात, असं बरंचसं काही हे दोघे खायला लागतात. बरेचसे पदार्थ ते तिथे खायला लागतात आणि हे सगळे पदार्थ नाईस म्हणजे खूप छान असतात. त्यानंतर पुढे काय होतं? सडनली दे हर्ड ग्रोलिंग अँड बार्किंग. आणि अचानकपणे त्यांना गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा आवाज येतो. ग्रोलिंग म्हणजे गुरगुरणे आणि बार्किंग म्हणजे भुंकणे. गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा आवाज त्यांना येतो. व्हॉट इज दॅट? सेड द कंट्री माऊस. तो जो ग्रामीण उंदीर असतो, खेड्यातला उंदीर, तो म्हणतो हे काय होतं? हा कशाचा आवाज होता? इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस. तो जो शहरातला उंदीर असतो, इट इज ओनली द डॉग्स ऑफ द हाऊस आन्सर्ड द अदर. तो जो शहरातला उंदीर असतो, टाउन माऊस, तो काय म्हणतो? अरे हे तर फक्त घरातले कुत्रे आहेत, असं तो सांगतो. ओनली, सेड द कंट्री माऊस. तो जो ग्रामीण उंदीर असतो, कंट्री माऊस, तो म्हणतो तू याला फक्त असं म्हणत आहेस, कुत्रे आहेत ते, तू याला फक्त असं म्हणत आहेस. आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. तो त्या आवाजाला म्युझिक असं म्हणतो. मला हे संगीत माझ्या जेवणावेळेस आवडत नाही, असं तो कंट्री माऊस म्हणतो. तो काय म्हणतो की मला हा आवाज आवडत नाही, हा भुंकण्याचा आणि गुरगुरण्याचा आवाज मला माझ्या जेवणावेळी असले संगीत आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मोमेंट
द डोर फ्ल्यू ओपन. आणि तत्क्षणी म्हणजे त्याच क्षणी दरवाजा जो असतो तो पटकन असा धाडकन उघडतो. इन केम द 2 huge mastiffs and the 2 mice had to scamper down and run off. आणि तितक्यात तो दरवाजा कोणीतरी धाडकन उघडतं आणि तिथून 2 असे मोठे कुत्रे आतमध्ये येतात. 2 huge mastiffs म्हणजे 2 मोठे कुत्रे आतमध्ये येतात. and the 2 mice had to scamper म्हणजे त्या 2 उंदरांना आपला जीव मुठीत धरून तिथून पळावं लागतं. तिथून ते दोघे पळून जातात. स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. ते दोघे तिथून घाबरतात आणि पळून जातात. त्यानंतर पुढे काय होतं? गुड बाय कझिन सेड द कंट्री माऊस. हा जो ग्रामीण उंदीर असतो, खेड्यात राहणारा उंदीर, तो त्या शहरात राहणाऱ्या उंदराला म्हणतो गुड बाय, म्हणजे तो आता त्याच्या गावी जात असतो. व्हॉट, गोईंग सो सून सेड द अदर. तो जो दुसरा उंदीर असतो तो म्हणतो का तू इतक्या लवकर निघालास, इतक्या लवकर तू गावी चाललास, असं त्याला विचारतो. तेव्हा पुढे काय होतं? येस, ही रिप्लाइड, बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस दॅन केक्स अँड जेलीज इन फिअर. हा जो गावात राहणारा उंदीर असतो तो त्याला असं म्हणतो की या अशा मोठ्या जेवणातील छान छान पदार्थ खाण्यापेक्षा, जेलीज आणि केक्स खाण्यापेक्षा, घाबरत हे पदार्थ खाण्यापेक्षा शांततेत खाल्लेले शेंगा, धान्य जे काही असेल, भाकरी किंवा ब्रेड जे काही असेल ते केव्हाही चांगलं, असं तो ग्रामीण उंदीर त्या शहरातल्या उंदराला म्हणतो की इथे शांती नाही, इथे घाबरत जेवण करण्यापेक्षा तिथे शांतीत जेवलेलं साधंसं अन्न केव्हाही चांगलं, असं तो ग्रामीण उंदीर त्या शहरातल्या उंदराला म्हणतो. तर या 2 स्टोरीज होत्या ज्या आपण पाहिल्या 2 फेबल्स या लेसनमध्ये. द 2 फ्रेंड्स अँड बिअर अँड कंट्री माऊस, टाउन माऊस अँड द कंट्री माऊस. या 2 स्टोरीज आपण पाहिल्या. तर या लेसनमधील वर्ड मिनिंग्स आता आपण पाहणार आहोत.